श्री स्वामी समर्थ. मी रितिका आणि आज आम्ही निघालोय अलिबागला. अलिबाग मध्ये वन डे पिकनिक साठी चाललोय आम्ही आणि हे सगळे माझे फ्रेंड सोसायटीचे फ्रेंड आहेत आणि आम्ही सर्वच आता अलिबागला निघालोय आणि आपण आता देवाचं नाव घेतलेलं आहे आणि आपण सुरुवात करतोय आपल्या ट्रिपची. तर आम्ही निघालो आहे कारने आणि इथून दाखवताय 3 तास. झालं असं आम्हाला सकाळी 7ला निघायचं होतं पण आम्ही उशिरा निघालोय. वाजलेत आता 8 आणि आता बघूया किती वेळ लागतोय. इथून 3 तास दाखवतोय, बघूया आता किती वेळ लागतोय. आणि आम्ही निघालोय आणि आता बघू शकता सीएनजी भरण्यासाठी आम्ही थांबलो होतो आणि मग आम्ही सीएनजी वगैरे भरलं तिथून. आणि कारण पुढे जाऊन प्रॉब्लेम नको सीएनजी साठी, तर इथूनच सीएनजी वगैरे भरलं आणि ब्रेकफास्ट करायचं होतं तर पनवेल आलो होतो आणि साई सहारा हॉटेलमध्ये आम्ही तिथे थांबलो कारण तिथे भरपूर रश होती. म्हटलं बघूया इथे खाऊन बघूया. तर मागवलं होतं आम्ही ब्रेकफास्ट मध्ये मिसळ पाव, उत्तप्पा आणि डोसा. टेस्ट वाईज तर छान होतं पण रश भरपूर होतं तर दुसरं काय ऑर्डर करता नाही आलं. जे भेटलं लवकर ते आम्ही ऑर्डर केलं आणि आम्ही खाल्लं आणि तिथून आम्ही निघालो. तर रस्त्याला आम्हाला ट्रॅफिक मिळालं. खरं सांगू तर 3 तास ते 4.5 तास झाले. म्हणजे आम्हाला पोचायला आम्हाला 1 वाजला अलिबागमध्ये आणि आम्ही अलिबागमध्ये पोचलो. हे फार्म आहे आमच्या इथे, पार्किंगसाठी असं स्पेस आहे आणि हे फार्मचं नाव आहे साई कृपा फार्म. एक छान फार्म आहे. म्हणजे सगळीकडे झाडच झाड आहेत आणि हे सिटिंग आहे त्यांचं. तुम्ही थकून आला असाल तर तुम्ही तिथे बसू शकता. बाहेरून आले असेल तर हे टायमिंग वगैरे दिलेलं आहे त्यांनी. त्यांचं सगळं स्नॅक्स लंच वगैरे कोणत्या काय टायमावर होतं ते सगळं डिटेल्स दिलेले आहेत. हे बघा हे फार्म आहे आणि सगळीकडे ना असे तुम्हाला फ्लावर्स बघायला भेटणार आहे. सुंदर असे आणि वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स आहेत. नीलकमळ आहे, पीस लिली आहे, जास्वंद आहे, खूप प्रकारचे फ्लावर्स होते. सुपारीचे बागा आहेत, नारळ आहे, बांबू आहे, खूप म्हणजे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे म्हणजे झाड आहेत. हे तुम्हाला मुंबईमध्ये बघायला मिळणार नाही पण तिथे नक्की मिळेल बघायला. आणि बघा हे असं पाळणा आहे. हा पाळणा पण तुम्ही एन्जॉय करू शकता तिथे बसून. आणि असं टेबल वगैरे आहे तिथे, डिनर लंच वगैरे तुम्ही तुमचा मी टाइम एन्जॉय करू शकता. हे फार्म आहे ना अलिबाग मध्ये, नागाव मध्ये आहे आणि खूप छान प्रॉपर्टी आहे. आम्ही गेलो तेव्हा ऑलमोस्ट सगळंच फुल होतं आणि सगळेच खूप फॅमिलीज वगैरे तिथे आलेल्या. फॅमिलीसाठी बेटर आहे, कपलसाठी पण छान आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, स्विमिंग पूल आहे आणि छोटा पूल मोठा पूल दोन्ही सुद्धा आहे. पाणी थंड होतं म्हणून आम्ही गेलो नाही पण मुलं गेलेली तिथे खेळण्यासाठी. तर हे बघा टायमिंग आहे इथे असं दिलेलं आहे म्हणजे ब्रेकफास्ट वगैरेचा. आणि इथे सिटिंग आहे तुमच्या रूमच्या बाहेर. आणि हा आमचा रूम होता आणि तिथे 3 पर्सन तुम्ही आरामात झोपू शकता बेडवर. आणि इथे एसी, वायफाय, टीव्ही होतं. टीव्ही चालू होतं तर मुलांना बघायला मिळालं तिथे टीव्ही, कारण बाकी ठिकाणी टीव्ही बंद असतं. आणि हे गिझर आहे तिथे गरम पाण्याचं. मेन तर तोच होतं, गिझर असलं पाहिजे. आणि आम्ही 3 आणि 4 रूम नंबर असं बुक केलेला आणि हा रूम नंबर 4 आहे. आणि आम्ही शेअर करून घेतलं होतं, म्हणजे गर्ल्स वेगळ्या बॉईज वेगळे. तर बघू शकता तुम्ही. आणि इथे सुद्धा म्हणजे 4 लोक राहू शकतात. हा बेड असा 2 लोकांचा आहे. म्हणजे इथे टीव्ही आहे, एसी आहे, वायफाय आहे, सेमच आहे सर्वच. आणि सगळ्याच रूम मध्ये एसी वगैरे होत्या अशा. आणि ते मेन स्वच्छता होती. वॉशरूम मध्ये घाण नाही, म्हणजे कुठेच असं कुठेच घाण नाही. तुमचा पॅसेज असू द्या, गॅलरी असू दे, सगळीकडे स्वच्छता आणि नीट आणि क्लीन होतं. इथे सुद्धा गिझर आहे, म्हणजे सर्वच बाथरूम मध्ये गिझर आणि वॉशरूम वगैरे नीट होतं बघायला गेलं तर. असं बघा आता ही सीडी आता जाते. हे वरचं म्हणजे मी तुम्हाला सांगते ती एक असं मॅट्रेस टाकून त्यांनी असं रूम बनवलेला आहे, असं छोटूसा, जिथे मुलांना खूप आवडतं. असं फॅन वगैरे आहे तिथे आणि ते 2 लोक झोपू शकता. आणि ते एसीचा फ्लो सुद्धा लागतो, म्हणजे गरम होणार असं शक्यताच नाहीये कारण एसी सरळ तुमच्या तोंडावरच येणार आहे तिथून. तर हे बघा इथे आहे ना, हे असं कोळंबी रसा आणि सुरमई भाकरी आणि आपली सोलकढी असं दुपारचं जेवण होतं. आम्ही जेवलो आणि त्यानंतर रिवाला मी वरून बघत होती, ती गेली होती पाण्यात खेळायला स्विमिंग पूलमध्ये. आणि त्यानंतर आम्ही थोडा आराम वगैरे केलो आणि संध्याकाळी आम्ही सनसेट बघण्यासाठी नागाव बीचला गेलो. आणि नागाव बीच फक्त 2 किलोमीटर होता त्या फार्मवरून. तर आम्ही विचार केला चला आता बीचवर जाऊन येऊया. तर बीचवर खूप रश वगैरे होती. मग आम्ही थोडे फोटोज वगैरे काढले, थोडं मुलांनी पाण्यात खेळले आणि मग थोडं एन्जॉय वगैरे केलं. आणि त्यानंतर बीच वगैरे फिरलो. नंतर आम्ही आमच्या फार्मवर आलो. फार्मवर आल्यानंतर बघितलं तर मस्त लाइटिंगने फार्म खूप छान वाटत होता. म्हणजे
झाडं आणि लाइटिंग म्हणजे आणि शांतता, मेन शांतता आणि गाणी एका साईडला एक फॅमिली अशी एन्जॉय करते, म्हणजे गेम्स वगैरे खेळत होती ती सगळी. आणि बघा हे पीस लिलीची झाडं तर त्याच्यात अजून उठून दिसत होती. आणि मग आम्हाला भूक लागली होती. आम्ही स्नॅक्स खाऊन नव्हतो गेलो होतो. तर हे रिवा आणि रिवाचे पप्पा कॅरम खेळत बसले होते आणि आम्ही ऑर्डर केलं होतं हे वडापाव आणि भजी. तर आम्ही त्यांना ते सांगितलं होतं आम्हाला स्नॅक्स ते द्या. तर आम्ही ते सगळं खाल्लं आणि त्यानंतर मग बघा इथे गरमागरम भजी आणि गरमागरम वडापाव होते. मस्त सर्वांनी एन्जॉय करत खाल्लं. त्यानंतर थोडं रेस्ट केलं आणि मग मस्त डान्स वगैरे केला रात्री असा. हो, रिवा छैया छैया गाण्यावर डान्स वगैरे करत होती, एन्जॉय करत होती ती. आणि त्यानंतर आम्ही जेवलो. जेवणात होतं चिकन रसा आणि चिकन सुक्का, भाकरी आणि सोलकढी आणि व्हेज सुद्धा होतं. दोन्ही जेवण अप्रतिम होते चवीला. हो, आणि मग रात्री काय प्राजक्ताचा बर्थडे होता. आम्ही सेलिब्रेशन केलं, बर्थडे सेलिब्रेशन केलं. त्यानंतर डान्स वगैरे केला. हो, आणि त्या ऑनर सुद्धा आमच्या सेलिब्रेशन मध्ये आले होते. आणि बघा मॉर्निंग झालेली आहे दुसऱ्या दिवशीची. थोडा आम्ही एन्जॉय करत होतो आमचा मी टाइम. आणि त्यानंतर पोहे वगैरे खाल्ले. मिसळ पाव सुद्धा होता पण मी खाल्ले होते पोहे. आणि आम्ही चेकआउट केलं इथून आणि आम्ही इथून गेलो कुलाबा फोर्टला. कुलाबा फोर्टला आलो आणि बघतो तो ओटीचा टाइम होता. पाणी खूप आतपर्यंत होतं, बोटीचा प्रश्नच नव्हता. तर आम्ही काय केलं, आम्ही चालतच गेलो कारण सर्वच चालतच जात होते. तिथे हॉर्स राईड पण होते, म्हणजे हॉर्सने पण तुम्ही जाऊ शकता. पर पर्सन 200 रुपये होते. तर आम्ही विचार केला सर्वच जात आहेत चालत तर चला आपण पण चालत जाऊया. कारण मग आम्ही सर्व आणि पाणी नव्हतं एवढं, सर्वीकडे मातीच माती होती. मग आम्ही फोर्ट पर्यंत चालतच गेलो. फोर्टला पोचलो. असं इथे काकी आहेत, म्हणजे खूप साऱ्या म्हणजे काकी बसलेल्या असतात तिथे. तिथे तुम्हाला चिंच, पेरू, केळी, आंबट गोड चिंच असं सगळं मिळून जाणार खायला, बोरं वगैरे. तर तुम्ही घेऊ शकता तिथून. आणि इथे बघा तिकीट काढायला तिकीट काउंटर पण आहे. तुमच्याकडे तुम्हाला जर पैशाने तिकीट काढायचं असेल ते पण आहे आणि ऑनलाईन सुद्धा आहे. ऑनलाईन तुम्हाला तिकीट काढायचं तर ते गेटवर निघतं. आणि हे कॅशचं तिकीट काउंटर आहे. इथे प्राइस वगैरे लिहिलेलं आहे सगळं. मोठ्यांचे होते 25 रुपये आणि लहान मुलांचे 12 वर्ष पुढील असे होते. तर लहान मुलांचे काय आम्हाला चार्ज लागले नाही. आमचे फक्त मोठ्यांचे 25 रुपये एकाचे झाले. त्यानंतर हे सिक्युरिटी गार्डने आमचं तिकीट घेतलं आणि आम्हाला एंट्री दिलेली आहे किल्ल्यासाठी बघण्यासाठी. आणि आम्ही किल्ला बघायला आता सुरुवात केली आहे. ऊन होतं म्हणून कॅप आम्ही घेतल्या होत्या, कॅप वगैरे घातल्या. भवानी मातेचं मंदिर बघितलं, छान असं दर्शन घेतलं. त्यानंतर रिवा सीड्या चढत होती किल्ला बघण्यासाठी आणि ती अजिबात थकली नव्हती. कारण ती ऑलमोस्ट अर्धा तास चालतच आली होती. म्हणजे किल्ल्यापर्यंत आम्हाला 20-25 मिनिटं लागले चालायला. आणि अशी चालत चालत येऊन ती किल्ला पण पूर्ण चालतच बघत फिरत होती. त्यानंतर आम्ही असा व्ह्यू बघितला. आणि खरं सांगू इथे सुद्धा म्हणजे एंट्री केल्या केल्या आहे ना लोकांची वस्ती दिसते. आणि मेन गोष्ट अशी आहे ना, हे कचरा खूप कचरा करतात. तर कचरा करू नका प्लीज. त्याच्याकडे लक्ष द्या आणि आपला कचरा आपण सोबत घेऊन जा. आणि दुसरी हो, आणि ना हे कमलेश भाईंना आहे ना बद्दल माहिती होती आणि ते माहिती सांगत होते आम्हाला. आणि ती माहिती वगैरे ऐकली आम्ही. आणि त्यानंतर हा रिवाचे पप्पा आणि बाबू आमचा व्ह्यू बघत होता, वारा घेत होता. खूप ऊन होतं, ते लोक सावलीत असे साईडला थांबले होते. त्यानंतर मग बघा भरतीचा टाइम झाला, मला काही बघता नाही आलं एवढा किल्ला. आम्ही रिटर्न आलो आणि मग रिटर्न आल्यानंतर त्यांनी उंट सवारी केली. उंट सवारी वगैरे केल्यानंतर उंटाचे 100 रुपये होते, मोठ्यांचे आणि लहानांचे 50. आज प्राजक्ताकडनं पार्टी होती बर्थडेची, तर तिने आम्हाला आईस गोळा दिला खायला आणि आम्ही आईस गोळा वगैरे खाल्ला तिथे. आता आपला इथे ब्लॉग संपतोय आणि भेटू नक्की नेक्स्ट ब्लॉगला. तुम्हाला जर आवडत असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चलो बाय बाय.